आता तरी पुढे हाची उपदेश पुढे हाची उपदेश तरी पुढे हाची उपदेश पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन 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 या मन शुद्ध करुणिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा कामणे हित होयतो व्यापार होयतो व्यापार कामणे हित होयतो कामणे हित होयतो व्यापार काय भार शिकवावे काय भार शिकवावे काय भार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा विठोबार जय कुमार कुमार जय विठोबार जय जय कुमार कुमारी कुमार 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 जय विठोबार जय जय कुमार कुमार कुमारी कुमार 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 आता तरी पुढे हाचे उपदेश 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 नका करो नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळाचा पाया माझे दंडवत सकळाचा पाया माझे सकळाचा पाया माझे दंडवत सकळाचा पाया माझे
सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत लगा करुणाश लगा करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त फुलाले चित्त फुलाले चित्त फुलाले चित्त फुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा शुद्ध करा फुलाले चित्त फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त फुलाले फुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत माझे दंडवत माझे दंडवत विठ्ठल 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 सर्वांनी टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल
विठाला विठाला हरी 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 विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवदारा सोपान देवा देवदारा सोपान देवा देवदारा सोपान देवा ममताबाई नमो त्रिभुवन पावा ममताबाई नमो त्रिभुवन पावा ममताबाई नमो त्रिभुवन पावा ममताबाई नमो त्रिभुवन पावा जननी देवाची जननी देवाची जननी देवाची जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता अशितगिरी सममशात कंजलम सिंधु बात्रे सुरतरवर शाखा लेखणी पत्र मुरवी लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्व कालं तदपि तव गुणानामिष पारं नयाति नमस्ते शारदे देवे सरस्वती मति प्रदे वसत्व मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाहास्य वदनम कदा टोपीचमाला दंडक मंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रिलोक बालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायुमा सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत कीर्तन रूपी समेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देवमान्य संत संतमान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपर या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेकरता निवडला. विडल विडल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे. कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असे आहे ना. कैलासवासी शरदराव विठ्ठलराव निगुते यांच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलात. नातेवाईक परिवार मित्र आप्तेष्ट संबंध आणि सर्व नातेगोते परिवार. पाठीमागे गंगा भगीरथी ज्योती शरदराव निगुते त्यांचे बाळ त्यांचे आई वडील आणि त्यांचा सगळा हा मोठा निगुती परिवार या सगळ्या परिवाराला अनाथ करून इहलोकीचा प्रवास संपून इहलोकीची यात्रा संपून परलोकी ते निघून गेले. आज त्यांचं श्राद्ध अर्थात पुण्यस्मरण. विडल विडल कीर्तना करता महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. उभ्या महाराष्ट्राला त्यांचे नाव पाठ आहेत. असे आदरणीय आमचे मयूर महाराज पांडे प्रवीण महाराज पांडे या ठिकाणी आहेत. चुकून झालं ते तिकडचं इकडे झालं. प्रवीण महाराज पांडे या ठिकाणी आहेत. महाराजांना वंदन करतो. गोड त्यांचा आवाज आहे, गोड गळ्याची ध्वनी आहेत. फार सुंदर सरस्वतीचा वास तुमच्या मुखामध्ये महाराज कंठात आहेत. तुम्हाला धन्यवाद. इकडे आदरणीय अभिषेक महाराज जगदाळे आहेत, प्रेम महाराज जगदाळे आहेत. इकडे ज्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण मला दिले ते आदरणीय गुंजाळवाडी गावचे सरपंच नरेंद्र भाऊ गुंजाळ, त्यांचे सगळे सहचारी, गावातले सगळे परिवार, आदरणीय सगळं गावचं भजनी मंडळ या ठिकाणी हजर आहेत. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहेत आणि वारकरी संप्रदाय यूट्यूब चॅनल इकडे माझ्या समोर शूटिंग करत आहे, त्यांनाही धन्यवाद. इकडे आदरणीय वंदनीय आमचे पितृतुल्य आमचे सर्व महाराज लोकांचे मायबाप आदरणीय आमचे बन्सी बाबा या ठिकाणी आहेत. बाबांना वंदन करतो. हार्मोनियम वादक तुम्हाला धन्यवाद. पाठीमागचे टाळकरी सर्वांना पुंजभाऊ वगैरे सगळे धन्यवाद. तुम्हाला बाबा सगळ्यांना धन्यवाद. आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर्वांनी ताट बसा. 1 तास आपल्याला बोलायचे. सर्वांनी मन लावून ऐका. लय वेळ आपला घेणार नाही. थंडीमुळे थोडासा उशीर झालाय कार्यक्रम चालू व्हायला. हो द्या, पाहुणे रावळे अजून येत आहेत, है का नाही. सर्वांनी ताट बसा. विक्षेप कोणी करू नका. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा मात्र सर्वांनी टाळ्या वाजवायचा. विडल विडल ऐका. जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे. अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील 4ही चरणांचा सरळ अर्थ असा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला सगळ्या जगाला उपदेश केला की जन हो माय बाप हो. अरे अमूल्य किमतीचा मनुष्य देह, अरे देवाना हे ना मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा हे मृत्यू लोकी व्हावा जन्मामा जन्मामा नारायण नामे भोव जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात पण त्यांना हे न मिळणारा असा मनुष्य जन्म मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळाला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केलेली आहे. इथून मागे तुम्हाला अनेक जन्म मिळाले पण त्या जन्मात तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही. म्हणून आता तरी पुढे इथून पुढे अनेक जन्म मिळतील पण त्या जन्मात देवाचं भजन करता येईलच असं नाही. म्हणून आता तरी पुढे बरं हा जो जन्म आता सर्वांना मिळाला आहे आपल्याला हा मनुष्य जन्म. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा काय प्रमाणे ती पावला हा देह का कताली न्याय. आंधळ्या न घडे ते उपाय घडवाले. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा त्याप्रमाणे हा नरदी आपल्याला सर्वांना मिळालाय. नरदी निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती आहे का नाही. त्यामुळे प्रत्येकाने एक काम करा, आपलं मन शुद्ध करा. आणि एकदा आपलं मन शुद्ध झालं पण शुद्ध व्हायच्या अगोदर महाराजांनी कळकळीची विनंती केली आहे. काय विनंती केली आहे? आपल्या आयुष्याचा नाश करू नका. कोण गांजा काय ओढतोय, गुटखा काय खातोय, तंबाखू काय खातोय, कमी वयाच्या काचा निरोप काय घेतोय, अपघातामध्ये लोक जात आहेत, ऍक्सिडेंट पायी लोक मरतायत, व्यसनापायी लोक जात आहेत, अटॅक पायी कॅन्सर पायी लोक या जगातून जात आहेत. या सगळ्या लोकांना तुकोबराने हात जोडले. अरे मी तुमच्या पायाला हात लावून विनंती करतोय, आपुलाने चित्त शुद्ध करा. आणि एकदा आपल्या आयुष्याचा नाश संपला आणि एकदा मन शुद्ध झालं का मग हित ते करावे देवाचे चिंतन.
देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध व्हावे. किंवा एकविध प्रवीण महाराज आहे का नाही, शुद्ध युक्त अंतःकरणाने देवाचं नामस्मरण करा. आणि शेवटी अभंगाचा शेवट करताना महाराजांनी असाच केलाय. महाराज म्हटले तुम्हाला मी काय शिकवायचं, तुम्हाला वाटेल तो व्यापार करा, तुमचा त्यात फायदा असला पाहिजे. आणि तो फायदा तुम्हाला जर मिळाला मग याच्यापेक्षा आम्ही दुसरं तुम्हाला काय शिकू शकतो. तू का म्हणे हित होय तो व्यापार, त्या व्यापारात जर तुमचं हित असेल, कल्याण असेल, तर याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं काय मी शिकवणार आहे. म्हणून सकळांच्या पाया माझे दंडवत. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या सुरुवातीला एक प्रश्न असा आहे, वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय. बऱ्याच वेळेला आपण असं वाचतो, लिहितो, पाहतो, ऐकतो, पेपरला वाचतो, टीव्हीला पाहतो, फेसबुकला आहे का नाही, अजून काय व्हॉट्सअपला स्टेटसला इकडे तिकडे आपण वाचतो, पाहतो, लिहितो, ऐकतो, काय वाचतो. एखादी व्यक्ती वारलेली असते प्रवीण महाराज बरं का नरभाऊ, एखादी व्यक्ती वारलेली असते आणि त्या व्यक्तीचा 10x10चा बॅनर छापलेला असतो आणि 1 नंबरला त्या व्यक्तीचा फोटो असतो वरती, जे वारले त्यांचा, आणि खाली कीर्तनकाराचा फोटो असतो. आणि वरती 1 नंबरला असतं प्रथम पुण्यस्मरण आणि खाली असतं यांचं वर्ष श्राद्ध. प्रथम पुण्यस्मरण वर्षाचं आणि श्राद्ध म्हणजे खालच्याचं का. मग नक्की काय याचा अर्थ काय. याचा अर्थ असा आहे, प्रथम म्हणजे 1, काय अभिषेक दादा, प्रथम म्हणजे 1, वर्ष म्हणजे 12 महिने, आणि श्राद्ध म्हणजे काय तर श्राद्ध यंती इति श्राद्ध म्हणजे काय, आपले गेलेले जे पूर्वज आहे त्या पूर्वजांच्या वरती श्रद्धायुक्त अंतःकरणाने केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. आणि प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय, प्रथम म्हणजे 1, पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारलेली असते आहे का नाही, त्या दिवशी तिथी काय होती, ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती, दशमी होती का एकादशी, सप्तमी होती का अष्टमी, नवमी होती का दशमी, अमावस्या होती का पौर्णिमा, द्वितीय होती का तृतीया, चतुर्दशी होती का पौर्णिमा, काय तिथी होती. आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, याचं नाव प्रथम पुण्यस्मरण. पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे त्यांची आठवण. विठ्ठल विठ्ठल. आणि आजच्या दिवसाला अजून एक शब्द आहे, चटश्राद्ध. चटश्राद्ध म्हणजे काय सांगाल तुम्ही सगळे. आजच्या दिवशी वर्ष श्राद्धाच्या दिवशी महाराज बरं का बंशी बाबा, आजच्या दिवशी आर्यमा नावाचा पितर अंगुष्ठ देह धारण करून येतो. अंगुष्ठ म्हणजे अंगठ्या एवढा देह धारण करून येतो. म्हणजे अंगठ्या एवढा देह धारण करून आला का त्या पूजा केलेल्या ताटातला घास उचलतो आणि मग त्या आत्म्याला शांती मिळते, मुक्ती मिळते. उरतात त्या फक्त त्यांच्या आठवणी. गेले दिगंबर, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. हो राहिला त्या कीर्ती जगमाधी, हो राहिला त्या कीर्ती जगमाधी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिला त्या कीर्ती जगमाधी, राहिला त्या कीर्ती जगमाधी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिला त्या कीर्ती जगमाधी, हो राहिला त्या कीर्ती जगमाधी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिला त्या कीर्ती जगमाधी, राहिला त्या कीर्ती जगमाधी.
दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्तीच्या कामाची. आता शरदराव जाऊन आज वर्ष झाले आहे का नाही. आणि इतका भयंकर दुःखाचा डोंगर कोसळलाय महाराज या कुटुंबावरती. मी मागाशी ती माहिती वाचत होतो. आमच्या भारत भाऊनी मला ती माहिती वाचून दाखवली. ती वाचता वाचता मला फार गैवरून आलं. म्हटलं एवढली एवढली बाळं, छोटी छोटी बाळं, आज वर्ष झाले त्यांचा पप्पा या जगातून निघून गेलाय. एक ओवी आहेत महाराज एकनाथ महाराजांची. दादा एवढं बाजूला काढता आलं तर करा. ओवी अशी आहे बाजूला, म्हणजे वेगळा व्हिडिओ करता आला तर करा. तेव्हा लहान असताना, आपण लहान असताना आपले आईबाप कधी मरू नये. कुत्रे हाल खात नाहीत महाराज, कुत्रे हाल खात नाहीत. आपण लहान असताना आपले आईवडील कधी मरू नये. आपल्याला काहीच कळत नाही अशा काळात आपले आईवडील कधी मरू नये. आपण भर तारुण्यात यावं आणि आपला नवराच मरावा किंवा बायको मरावी, सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि आपण म्हातारे व्हावे आणि चांगला तरणा बाण पोरगा डोळ्यासमोर उभा असलेला एकाएकी या जगातून नाहीसा व्हावा, हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. याच्यापेक्षा मोठं दुःख असू शकत नाही. आता उभी ऐका. एकनाथ महाराज म्हटले, पिता देखता पुत्र मरे, पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोणी पिता जुरे, काळे काळे अवघे सरे, कोणी ना उरे क्रेसी. आपण लहानपणी आपले आई वडील मरावे, तारुण्यात नवरा किंवा बायको मरावी आणि म्हातारपणात पोरगा मरावा, ही सगळी ओवी शरदरावच्या कुटुंबाला लागू पडते. शरदराव तरुण आहे. तरुणपणात ज्योतिताईचा मालक या जगातून निघून गेलाय. लहानपणी आईबाप, लहानपणी वडील वारलेत. या बाळांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली आहे. आणि म्हातारे झाले त्यांचे आईबाप आणि तरणा बाण पोरगा आज वर्षापूर्वी जगातून निघून गेला अपघाताच्या रूपानं. केवढं दुःख आहे. ते आईबाप, आमती बाई, ते ज्योतिताई दिसायला फक्त जिवंत आहेत, पण हे लोक असायला मेलेले आहेत. पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे, कोणी न भुरे क्रियेसे. ते लहान लहान बाळ आहेत महाराज. श्रेयश, आयुष, भक्ती, हे बाळ जर उद्या शाळेत जर गेले, त्यांच्या मित्राबरोबर जर समजा ते रस्त्याने चालले शाळेत किंवा शाळेत जर असले, ती बिचारी भक्ती आहेत, बारीक बारीक बाळ आहे. ती जर समजा रस्त्याने समजा शाळेत जर समजा निघाली, तिच्या मैत्रीणसोबत असली, तिच्या मैत्रिणीचे पप्पा जर समोरून आले, तर हिच्या पोटात कालवा कालो, माझे पप्पा जर आज जिवंत असते तर मला खाऊ आणला असता, मला भेटायला आले असते, मला शाळेत घ्यायला आले असते, मी पप्पा पप्पा म्हणून त्यांच्या गळ्याला बिलगले असते, त्यांच्या कडावर बसले असते. पण त्यांचं मन सांगेल, बाळा तुझे पप्पा 1 वर्षापूर्वी जगातून निघून गेले. त्या बिचारी 2 बाळ आहेत, त्या बाळांना मी कोणीतरी जावं, माझी सगळ्या लोकांना विनंती आहे. कोणी जर कधी इकडं जर या भागात जर कधी आला, त्यांचे पाहुणे रावळे, तर चुकून वाट वाकडी करा आणि वाट वाकडी करा आणि यांच्या घरी या शरदरावच्या. त्या बाळांना कवटाळा, त्या बाळांना मिठीत घ्या आणि आपणच म्हणावं, चिमन पिलानो कुशीत या, चिमन पिलानो कुशीत या, चिमन पिलानो कुशीत या, करेन तुम्हावर माया, चिमन पिलानो कुशीत या, करेन तुम्हावर माया, काळ जातल्या प्रेमाची दरेन तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा आहेर होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं झालं, माझ्या
राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार अगदी आनंदी आनंद चालला होता एकदम आनंद होता दुग्ध व्यवसाय सुरू केला होता गोरगरिबाच्या कुटुंबातून तो माणूस मोठा मोठा होत चालला होता अगदी चिकडा तिकडा आनंदी आनंद स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि दुसऱ्यांनाही सांगावं अरे स्वतःच्या पायावरती उभं राहा करिअर करा आणि मग मजा करा शांत स्वभावाचा माणूस आमच्या ज्योतिताईला मिळाला आणि त्याच दिवशी सांगितलं होतं ज्योतिताईला ज्या दिवशी 2006 मध्ये ज्योतिताईचं आणि शरदरावचं लग्न झालं त्या दिवशी शरदरावने ज्योतिताईला वचन दिलं होतं काय तुझी मला माझी तुला ओढ लागली संगतीची तुझी मला माझी तुला ओढ लागली संगतीची कधी मध्ये या फुलवूया गळे पाकळे प्रीतीची जस आबाळ या धरतीला तसा राहील तुझ्या संगतीला हे जस आबाळ या धरतीला तसा राहील तुझ्या संगतीला एकमेकाचा आधार सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार सगळं आनंदी आनंद लग्न झालं 3 अपत्य जन्माला आले आणि 3 अपत्यांना लहानचं मोठं केलं थोडं थोडं मांडीवरती बाळगलं आणि एक दिवस ऍक्सिडेंटच्या रूपाने काळ आला डोक्याला जबरदस्त मार लागला आणि जगाचा निरोप आमच्या शरदरावने घेतला शरदरावचे आई वडील त्यांची पत्नी ज्योतिताई आणि हे 3 बाळ दुःखाच्या डोंगरात कोसळले काळ आला 2 बाळे पुतणे काळ आला आमच्या शरदरावला घेऊन गेला कशी काळाची चावल आली कशी काळाची चावल आली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत चाल सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार त्यावेळेला त्यांच्या पाठीवरचा मायेचा हात आणि चेहऱ्यावरतून फिरणारा मायेचा हात 1 वर्षापूर्वी गेला या छोट्या बाळांचा कोणीतरी आपणच जावं आणि आपण त्या बाळांना जवळ घ्यावं आपणच म्हणावं चिमन पिलानो खुशीत या चिमन पिलानो खुशीत या करीन तुम्हावर माया माया मधल्या प्रेमाची दरीन तुम्हावर छाया काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा करी जन्माचा आहेर होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार सगळा निगुती परिवार दुःखाच्या डोंगराच्या पायथ्याला जाऊन पडला सागरात बुडाला बोलता बोलता आज वर्ष झालाय ज्या वेळेला या निगुती परिवाराने श्राद्धाची तारीख काढली आणि लोकांना फोन सुरू केले असावे शरदरावची श्राद्ध आलं बरं का बऱ्याच लोकांना असं झालं असलं अरे
काल परवाच दावं करून आलो. अरे आताच काल परवा आमची यात्रा झाली. अरे आता काल परवा दावं झालं आणि लगेच श्राद्ध आलं कसं काय असं बऱ्याच लोकांना वाटलं असेल. ध्यानात सगळी मंडळी, शरदरावच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी आज तुमच्या पुढे उभा आहे आणि उभ्या महाराष्ट्रावर फोकसला असेल आमचा हा वारकरी संप्रदाय युट्यूब चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी सगळ्या जगाला आवाहन करतो, गाड्या चालवताना सावकाश चालवा. फार मोठी ठेस बसली या परिवाराला, आपल्या कुटुंबाला कोणाला अशी ठेस बसू नये. गाड्या चालवताना सावकाश चालवा. घरी आपली बायको, आपली पोरं, आपली आई वडील, आपली बहीण हे सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात, त्याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत जा. तुमचे वडील रात्रीचे उठतील गाडी चालक, माझा बाळू रोज 10 वाजता घरी येतो, आज 12 वाजले का बरं नाही आला. तुमची आईला उठवेल, अगं उठ, अजून आपला बाळू घरी नाही आला. तुमची आई घाई उठेल, गाडीवाली बरं का सगळे, ऐका सगळे माणसं, तुमची आई घाई उठल, जिथं गाडी लावतात तिथं पाहिल. जर तुमची गाडी दिसली नाही तर तुमची आई तुमच्या खोलीत जाईल, तुमच्या बायकोला उठवेल, हे बाई, हे बाळा, हे सुन बाई, अगं उठ, तुझा नवरा आपला बाळू अजून घरी नाही आला. काही सांगून गेला तर काही येणार नाही, वाट पाहू नको. किंवा मित्राकडे चाललोय, नाईटला थांबणारी कुठेतरी कामाला, असं काही बोलला होता तू, अगं अजून तुझा नवरा घरी नाही आला. तुमचा छोटं बाळ उठेल, अजून पप्पाची गाडी दिसत नाही, पप्पा का नाही आले, रोज मला कुशीत घेऊन झोपतात. तुमची बहीण म्हणशील अजून दादाची गाडी दिसत नाही. पहाटेचे 5 वाजले, तुमचा छोटा भाऊ, तुमचा एक नाही गाडीवाले, छोटा मुलगा किंवा भाऊ तुमचा रनिंगला निघालाय. त्यावेळेला तो म्हणशील अरे रनिंगला चाललोय, पहाटेचे 5 वाजले, पण दादाची गाडी अजून दिसत नाही, पप्पाची गाडी अजून दिसत नाही, का दिसत नाही. पण माफ करा सगळे गाडीवाले, मला कोणाला राग आला तर क्षमा करा, मी माफी मागतो बोलायच्या अगोदरच. तुमच्या वडिलांना काय माहिती माझ्या बाळाची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलला. तुमच्या बायकोला काय माहिती माझ्या कपाळाचं कुंकू रात्री अपघातामध्ये संपलंय. तुमच्या बहिणीला काय माहिती रक्षाबंधन आणि माझी साडी चोळी कायमची संपली. आता तुमच्या छोट्या बाळाला काय माहिती आता मला केव्हाच कॅडबरी भेटणार नाही, माझा पप्पा मला कधीच कुशीत घेऊन झोपणार नाही. तुमच्या आईला काय माहिती ज्याला मी 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवला होता तो सकाळी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून मला भेटायला येणार आहे. जरा जाणीव ठेवून गाड्या चालवी चला. आजच्या कीर्तनातून, शरदरावच्या श्राद्धातून एखाद्याची जरी गाडी कमी झाली तरी आजचं कीर्तन आपलं सार्थकी लागलं आणि शरदरावला आदरांजली लाभेल. विठ्ठल विठ्ठल अहो इतक्या गाड्या चालतात आणि कुत्र्याच्या मौतीनं लोक सध्या मरून राहिलेत. महाराज तुम्हाला वाईट नका वाटून देऊ, ही ठेच बसली त्या परिवाराला, आपल्या कोणाला अशी बसू नये म्हणून एवढा प्रकार बोलतोय आपल्याशी. इतक्या गाड्या काही तर पावड्यानी भरून आणाव्या लागतात गाडीवर, रस्त्यावरून इतका वाईट आणतात काही रस्त्यावरती. बिचाऱ्यांचा दोष नाही हो, कोणीतरी येऊन धडकत आहे का नाही. काल संध्याकाळी आमच्या 5 वाजता संध्याकाळी आमच्या त्या घाटामध्ये शिन्नरच्या 5 पोरं उडवले. सांगा काय दोष त्या बिचारांचा, टायर फुटलं गाडीचं, काय बिचारांचा दोष काय सांगा बरं. हा मग हे तुम्हाला मी का सांगतोय, कोण कवा जगाचा निरोप घेईल सांगता येत नाही. गाड्या चालवताना सावकाश चालवा. घरी आपली बायको वाट पाहते ना, आपली बायको हे लोकांचं बाळ आहे, तिला आपल्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे. ज्या दिवशी आपलं लग्न झालंय, त्यांना तेव्हा सगळे माणसं, ज्या दिवशी आपलं लग्न झालं ना त्या दिवशी तिच्या अंगावरची साडी होती तेवढी साडी घेऊन ती बरोबर आलेली आपल्या. तिला दुसरं काहीच नाही आणलं, तिच्या बापाचं नाव नाही आणलं, तिच्या बहिणीचं नाव नाही आणलं, तिचं कुळ, तिचं खानदान काहीच नाही आणलंय. तिला एकाच विचार केला होता त्या दिवशी, काय अग्नी फेरी मारताना काय विचार केला, माझ्या बापानंतर आणि माझ्या कुटुंबानंतर आयुष्यभर माझा सांभाळ हा बाबा करणार आहे, म्हणजे माझा नवरा, याला मी आहार घातलाय. म्हणून त्या बाईनं तिच्या सोबत काहीच नाही आणलं. आणि जर तुम्ही कमी वयात आणि कमी काळात जर जगाचा निरोप घेऊन गेले तर त्या बिचाराने पाहायचं कोणाकडे, कसं जगायचं कसं. गाड्या चालवताना सावकाश चालवा. रस्त्याला गतिरोधक तयार केले सरकारने, सरकारला किवाल ती मध्ये सरकार म्हटलं अरे एवढे धावत आहे, एवढे चालत, जर मेले मग यांचे बायका पोरं वनवाशी होतील, म्हणून सरकारने 10-10 मिनिटाच्या अंतरावर काय तयार केलंय, गतिरोधक स्पीड ब्रेकर. सरकारचा उद्देश काय होता, आशाने तरी यांची गाडी कमी होईल म्हणजे बाबा, आहे का नाही, गाडी कमी होईल आणि वाचतील आणि बिचाऱ्यांचे बायका पोरं सुखी राहतील. पण आपली मंडळी म्हणजे सरकारच्या पुढची गतिरोधक सुद्धा पाहायला टाइम नाही, लोकांना धडाधड गाड्या आदळतात आणि कसे कसे जात आहेत. म्हणून गाड्या चालवताना एकदम सावकाश चालवायचा. एक वाक्य सांगतो अजून तुम्हाला इकडे बा, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे कायम असतात. हा विचार ठेवून, ध्येय डोळ्यापुढे ठेवून जीवन जगत चला. आपल्याला खूप काहीतरी करायचंय, कमी वयात आणि कमी काळात आपल्याला खूप काही करून बसायचंय. म्हणून गाड्या चालवताना सावकाश चालवा. विडलो आणि सध्या तरुणांचीच गर्दी जास्त आहे मरणाऱ्यांमध्ये. 100%पैकी 10% भाऊ, नरेंद्र भाऊ, 10% माणसं बाबा, वंशी बाबा फक्त नैसर्गिक मरताय, फक्त 10%. किती टक्के
काय भाऊ 10%. कोणते 10%? कोण कोण? ही म्हातारी माणसं, आयुष्य संपलं, वय झालं, चला आता नाही का, ही अशी लोक बाबा फक्त 10% मरतायत. आणि बाकी 90% माणसं फक्त ऍक्सिडेंटनी मरतायत, फक्त व्यसनापायी मरतायत आणि फक्त अटॅक पायी मरतायत. गाड्या चालवताना सावकाश चालवा, आपल्या बायका पोरांचा विचार करा, आई वडिलांचा विचार करा. हे सगळे लोक डोळे भरून वाट पाहतात, याची जाणीव ठेवून गाड्या चालवा. पहिला मुद्दा संपला. चला दुसरा मुद्दा, अटॅक पायी लोक सध्या मरतायत. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही. जर तुमचे कोणी मित्र असतील डॉक्टर, त्यांना विचारा, डॉक्टर नमस्कार नमस्कार, अटॅक रोग आहे का? नाही ना. मग तो आजार आहे का? अजिबात नाही. मग अटॅक काय येतो माणसाला? जास्त टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड, चिंता, अति डिप्रेशन झालं का मेंदू जड पडतो. आणि मेंदू एकदा जड पडला बाबा का मेंदूची विचाराची कॅपॅसिटी पातळी एकदम 0% म्हणजे कायमची संपून जाते. आणि मेंदूची विचारसरणी एकदा संपली का आपल्या शरीरातला बीपी हायलो होतो. आणि शरीरातला बीपी हायलो झाला का आपल्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मूळ ज्या 3 रक्तवाहिन्या आहेत त्या ब्लॉक होतात, त्या बंद पडतात. आणि त्या रक्तवाहिन्या एकदा बंद पडल्या का कोणाची 80% बंद रक्तवाहिनी, कोणाची 20% बंद, कोणाची 50% बंद. आणि त्या रक्तवाहिन्या बंद पडल्या का हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला होत नाही, पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे माणसं तडफडून मरतात. आणि त्याला आपल्याकडे याला अटॅक आला असं म्हणण्याची प्रथा आहे. आचार्य चाणक्यांचं गोड वाक्य महाराज तुम्ही ऐकलेलं असेल. आदरणीय आपले महाराज नेहमी सांगतात, इंदोरीकर महाराज, आचार्य चाणक्यांचं गोड वाक्य बघा. आचार्य म्हटले, जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कवाच दुःख येऊ नये अशी जर इच्छा असेल तर काल काय झालं अजिबात आठवायचं नाही. उद्या काय करायचंय हे उद्या सकाळी दात घासल्यावर पाहू, पण आज काय करायचंय हे याच्यावरती पूर्ण फोकस करा, पूर्ण लक्ष द्या. उद्या आयुष्यात माणसाला कधी दुःख येणार नाही. या दोघी जणी सख्या बहिणी आहेत. आचार्य म्हटले कोण कोण? चिंता आणि चिता अशा दोघी सख्या बहिणी आहेत. आणि दोघींना देवाने एकच काम दिलेलं आहे, जाळणे. फक्त फरक एवढाच, एक जिवंत माणसाला जाळते आणि एक मेलेल्या माणसाला जाळते. जिवंत माणसाला जी जाळते तिचं नाव चिंता आणि मेलेल्या माणसाला जाळते तिचं नाव चिता. बरं, चिता एकदाच जाळते, चिता पुन्हा पुन्हा जाळीत नाही का? जाळते पुन्हा पुन्हा? हो बोला बाबा, चिता पुन्हा पुन्हा जाळते का ताई? अजिबात नाही. चिता एकदाच जाळते, पण चिंता पावलो पावली जाळते, मिनिटा मिनिटाला जाळते, सेकंदा सेकंदाला जाळते. नवीन नवीन संध्याकाळी पलंगावरती आपण झोपलो, उशीवरती डोकं आपण टेकवलं की आपल्या डोक्यात जी सुरुवात आहे तिचं नाव चिंता. पुरावा आहे त्याला संतांचा. ते म्हणतात, खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी. हा खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी. हरिकथा ऐकता निद्रे नागविले तत्वता. खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी. खाटावरती म्हणजे पलंगावरती म्हणजे क्वाटवरती म्हणजे अंथरुणावरती आपण झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरुवात आहे तिचं नाव चिंता आहे. अहो काय काय माणसं इतके शहाणे आहेत, शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, पण डोक्यावर पडल्याने वागतात. तो अच्छा मागच्या मी तुला मार लागलं त्यांच्या म्हणजे कसं? ऐका, काहीतरी काम घेऊन सकाळी 8 वाजता घराच्या बाहेर पडतात आणि दिवसभर संगमनेरात जाऊन बसतात. संध्याकाळी पुन्हा 8लाच घरी. आणि घरी आले का भाऊ, आल्या बायकोवर ताण. काय रे बा म्हणजे माझं एक काही काम नीट झालं नाही. अरे काय होईल? तू जे काम घेऊन सकाळी 8 वाजता इथून निघाला, संध्याकाळी पुन्हा 8लाच घरी आला, दिवसभर त्या संगमनेरात जाऊन बसला आणि जे काम करायचं होतं ते काम करायचं सोडून दिलं. तू कालचं टेन्शन घेत बसला, उद्याची चिंता करीत बसला. तुझं आजचं काम होईल कस काय? त्याच्यामुळे काल काय झालं आठवायचं नाही. कालचा भूतकाळ होता, भूतकाळ मेला. भविष्यकाळ पाहू दे, जगतो का मरतो. त्याच्यामुळे आज काय करायचंय याच्यावरती पूर्ण फोकस करा. माणसाला कधीच अटॅक येणार नाही. किती गोड पुरावा आहे तुकाराम महाराजांचा म्हणा महाराज तुमच्या आवाजात. ते म्हणतात, चिंता करून चिता रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता मधला पर्याय. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगास्थान, एकांतवासी गंगास्थान, एकांतवासी गंगास्थान, एकांतवासी गंगास्थान. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळसीचा, प्रदक्षिणा तुळसीचा, प्रदक्षिणा तुळसीचा, प्रदक्षिणा तुळसीचा. युक्त हार विहार, 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 युक्त हार
चिता रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता काय करा काळ साराव चिंतने एकांत वासी गंगा शाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ म्हणजे वेळ, सारावा म्हणजे घालवावा. चिंतनात माणसाने वेळ घालवा, चिंता करण्यात माणसाने टाइमपास करू नये. कळलं तुम्हाला सगळी गोष्ट आता? कळलं का? हो मीच म्हणतो हा. तुम्हाला लई त्रास आहे ना ओट उघडायचे पुन्हा मिटवायचे थंडीमुळं, त्यापेक्षा मीच म्हणतो हा. बोलत जा बोलत जा. ताट बसा भजन करा. विडल विडल ऐका. चला पहिला मुद्दा संपला. काय मुद्दा होता आपला दुसरा? पहिला मुद्दा संपला, ऍक्सिडेंटनी माणसं मरतायत. दुसरा मुद्दा अटॅक पायी मरतायत. आणि तिसरा मुद्दा बाबा व्यसनापायी लोक मरतायत. काही लोकांचे निम्मे शरीर डॅमेज आहेत, म्हणून व्यसनापासून सावध राहा. काय उपयोग त्याचा सांगा बरं. दारू पिऊन कोणाची काही किंमत आहे वाटते का? का हो तुमच्या गावाला केला का तुम्ही सत्कार? गुंजाळवाडीला एवढे कामं तुम्ही केले, कधी केला का सारखं दारोड्यांचा? चला बस सगळे दारोडे एकत्र केले, त्यांचा सत्कार केला बा तुम्ही? आज कुठं आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. व्यसनी लोकांना कोणी डिमांड देत नाही, व्यसनी लोकांना कोणी रामराम सुद्धा घालीत नाही. व्यसनापासून लांब राहा. बायका पोरांचा विचार करा. आपले सगळे आपल्यावरती बऱ्याच लोकांची जबाबदारी आहे. हा विचार करा आणि व्यसनापासून लांब राहा, म्हणजे उरलेलं आयुष्य तुमच्या सुखात समाधानात जाईल. आणि या तीनही लोकांचं तुकाराम महाराजांचं लक्ष गेले महाराज. कोणत्या? जे अटॅक पायी मारतात त्यांच्याकडे तुकोबाराय पाहू लागले, आणि जे व्यसनापायी मारतात त्यांच्याकडे तुकोबाराय पाहू लागले, आणि जे ऍक्सिडेंट मध्ये कमी वयात आणि कमी काळात जगाचा निरोप घेतात त्या लोकांकडे तुकोबाराय पाहू लागले. तुकाराम महाराज म्हटले, अरे कमी वयात तुमच्या माहिती करता बोलतो बंशी बाबा, 25 वर्षाच्या पोरी विधवा आहेत का नाही बाबा? बोला. 25 वर्षाच्या पोरी विधवा आहेत. आता तुम्ही नाही म्हणू शकत नाही मला. हो बोला, आहे की नाही ताई? 22 वर्षाच्या पोरी विधवा आहेत, 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत. नवरा अटॅक पायी वारलाय, नवरा कॅन्सर पायी वारलाय, नवरा व्यसनापायी वारलाय. त्या बिचारांना आयुष्य काढायचं कसं काय? म्हणून या सगळ्या लोकांना तुकोबारायांची हात जोडून विनंती आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू आशा, नका करू आशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करू आशा, नका करू आशा आयुष्याचा सकळांच्या आपुलाले चित्त, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया, सकळांच्या पाया माझे दंडवत. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी फार गोड स्वरात उत्तर दिले. आता तरी पुढे हाचे उपदेश. अरे इथून मागचं आयुष्य तुम्ही दुःखात घालवलं ना, पण निदान आता तरी पुढे, आता तरी देवाचं नामस्मरण करा. आणि एक सांगू तुम्हाला, या जगात देव दिसत नाही पण या जगात देव आहे. कशावरून? कोरोनाच्या काळात एवढी माणसं वारले,
आपल्या पाहुणरावळ्यामध्ये वारले, आपल्या गल्लीत वारले, आपल्या आजूबाजूला वारले किंवा आपल्या जवळचे लोक वारलेत, मग एवढ्या मारणाऱ्या माणसांमधून आणि एवढ्या भयंकर लाटेतून ज्या अर्थी आपण जिवंत राहिलोय त्या अर्थी वाचवणारा कोणीतरी असलाच पाहिजे आणि त्याला आपल्याकडून काहीतरी करून घ्यायची अपेक्षा असली पाहिजे. म्हणून देवाचं नामचिंतन करत जा. किंवा अजून तुम्हाला प्रथम सांगू, देव या जगात दिसत नाही पण देव या जगात आहे. कशावरून? दिवसभर आपण सगळे माणसं कामं करतो, संध्याकाळी जेवण करून झोपतोय. संध्याकाळी जेवण करून झोपणं आपल्या हातामध्ये आहे पण सकाळी उठणं आपल्या हातात नाही. आणि तरी पण रोज सकाळी उठतोय त्या अर्थी उठवणारा कोणीतरी असलाच पाहिजे आणि त्याचं नाव परमेश्वर आहे. किंवा अजून पुढे सांगतो ऐका, माझ्या लक्ष द्या. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्यांनी केली त्याचं नाव देव. अजून पुढे जाऊन सांगतो, स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात. त्या कळा इतक्या डेंजर असतात, ती गरबडा भूला लोळते काय, गुराढोरासारखी ओरडते काय, भयंकर तिला त्रास होतो. पण त्या कळा सुरू असताना देखील तुकाराम महाराज म्हटले तिच्या स्तनात दूध नसतं. पण ज्या क्षणी त्या मुलीला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव. वाढावी श्रीपती सवेदोनी, वाढावी श्रीपती सवेदोनी, वाढावी श्रीपती सवेदोनी, वाढावी श्रीपती सवेदोनी. कोणी केली बाळा? ठीक आहे, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? वाढवी श्रीपती सवेदोनी. सवी म्हणजे संगच, बाळ आणि दूध, आणि श्रीपती म्हणजे भगवान आहे का नाही. अजून तुम्हाला सांगतो ऐका पुढं, या जगात अनेक शास्त्रज्ञ आहे. सायन्स लई पुढे गेले, तंत्रज्ञान लई पुढे गेले. तुमच्या कानाला काय झालं प्रवीण महाराज तर सर्जरी लगेच होते, म्हणजे ऑपरेशन. तुमच्या नाकाला काय झालं तर प्लास्टिक सर्जरी. तुमचा हातबीत मोडला तुम्हाला दुसरा हात मिळतो डुप्लिकेट. तुमचा पाय जर गुडघ्यातून मांडीतून काढला किंवा काहीतरी अपघातामध्ये पाय गेला, गमावला, काही झालं किंवा आजार जडला तो गुडघ्यातून मांडीतून पाय काढला तर दुसरा पाय डुप्लिकेट मिळतो. तुमच्या किडन्या जर फेल झाल्या तर नवीन किडनी मिळतात, पैसे तेवढे असले तर. तुमचा वाल जर खराब झाला तर तुम्हाला नवीन गॅरंटीचा वाल मिळतो. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावले. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झाला, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव. आणि म्हणून महाराजांचं म्हणणं आहे, कारे नाटवेसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकला तो, पोषितो जगाशी एकला तो, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. देवाचं नामस्मरण करीत जा. आणि एक ध्यानात ठेवा, देव हा एकाच आहे, 17 देवांच्या मागे कधीच लागायचं नाही. तुम्हाला स्वामी समर्थ आवडतात ना, हा, मग तुम्ही मारुतीच्या मंदिरात जरी गेले तर तुम्हाला मारुतीरायाच्या मूर्तीत तुम्हाला स्वामींचं दर्शन झालं पाहिजे. इतकी श्रद्धा तुमची दृढ व्हायला पाहिजे. तुमची पांडुरंगावर श्रद्धा आहे का? हा, मग तुम्ही मारुतीच्या मंदिरात जरी गेले तरी तुम्हाला मारुतीच्या मूर्तीत तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. ही श्रद्धा तुमची तयार झाली पाहिजे. हा, तुम्ही आपल्या आईलाच आई का बरं म्हणतात सांगा? आपण दुसऱ्या बायांना आई म्हणतो, किती वेळेस आई म्हटलं म्हणजे ती आपली आई होऊ शकते? आपली आई ती आपली आई. तसा देव हा एकच आहे, त्याचे अवतार वेगवेगळे आहेत. अनंत अवतार गेशी भक्ता कारणे, गेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरले. आहे का नाही? जड जीवाच्या उद्धारा करतात एवढे अवतार वेगवेगळे घेतले. म्हणून देव हा एकच आहे, 17 देवांची पूजा करीत. सध्या काय झालं माहिती का, लोक वाराप्रमाणे पूजा करतात. सोमवारी महादेव, इतकी गर्दी महादेवाच्या मंदिरात. बनशिबाबाच्या डोक्याला येतात. बनशिबाबा म्हणले एवढे लोक आलेच कश काय बुवा मंदिरात महादेवाच्या? आहे का नाही? सांगा बरं. एक दिवस तर महादेव टेन्शन मध्ये होते, साक्षात महादेव टेन्शन मध्ये होते. एक दिवस महादेव म्हटले एवढे लोक आलेच कश काय? महादेव टेन्शन मध्ये आले. बरं, सोमवार मावळला की महादेव कोपऱ्यात, लगेच मंगळवार अशा नाचाच्या काय काय बाया, माझी मंगळाई मंगळाई कुठं राहते काय माहिती. मी 22 वर्षापासून आध्यात्मिक क्षेत्रात आहे महाराज. किती? 22 म्हणजे 10 वर्ष मी आळंदीला होतो आणि आता 12 वर्ष मला सुटून झाले आळंदीवरून. म्हणजे 22 वर्षापासून मी अभि दादा या क्षेत्रात आहे. अजून माझ्या स्वप्नात पांडुरंग येईल नाही, अजून नाही. माऊली सुद्धा नाही, माऊलीची समाधी सुद्धा नाही आली अजून माझ्या स्वप्नात. एवढं पाप माझं बाकी आहे. इकडे 8-8 दिवस आंघोळी न करता अंगात देव येतोच कस काय, हा पडलेला मला प्रश्न आहे.
पण आपल्या बायांच्या अंगातच का बरं देव येतो? एखाद्या ब्राह्मणाच्या बायकोच्या कधी अंगात देवाला पाहिलं का तुम्ही? एखाद्या मारवाडी बाईच्या कधी अंगात आला पाहिलं का तुम्ही? मारवाडीच्या बाईच्या अंगात आला ती अशी नाचायला लागली, असं कुठं असलं का तुम्ही? अजिबात नाही. अरे देव हा एकच आहे, देव कोणाच्याच अंगामध्ये येत नाही. हे बघा, अवस्थेबद्दल मला बोलायचं नाही, अवस्था फार वेगळी आहे. परा, पशंती, मध्यमा, वैखरी या 4 वाण्या एकदा प्रवृत्त झाल्या का मग जी माणसाला कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि मग जी योग्याला समाधी लागते तिचं नाव समाधी आहे. अशी कोणाला नाही होत अवस्था आहे का नाही? सांगा बरं. मग 8-8 दिवस आंघोळी न करता अंगात देव येतो कसं काय? हे ध्यानात ठेवायचं कधी पण. देव कधीच कोणाच्या अंगात येत नाही. देव ही अनुभवायची गोष्ट आहे, देव पाहायची गोष्ट नाही. ऐका, अहो संध्याकाळी जेवण करून झोपणे आपल्या हातात आहे. कसा अनुभवायची गोष्ट ऐकून ठेवा. इकडे बा, देव दिसत नाही डोळ्याला पण देव आहे. मी तुम्हाला श्लोक सांग का? श्लोक इकडे बा, इकडे मी इकडे. श्लोक आहे का? पुष्पगंधम तेम कष्टवणी पेकृतम एक सोडत हे पश्चात विवेकतः. काही कळलं का तुम्हाला? श्लोक येतो, पुष्पे गंधम तिळे तिलम काष्टे वन्ही पये घृतम यक्ष गुडम तथा देहे पश्चात मनम विवेकतः. असा श्लोक येतो. पुष्पे गंधम तेम कष्टवणी पेकृतम एक सोडत हे पश्चात मनम विवेकतः. याचा अर्थ असा आहे, पुष्पे गंधम. तुम्ही फुल पाहिले? फुल 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 फुलात सुगंध आहे दादा. फुलात सुगंध आहे, दिसत नाही पण आहे. पळत जा, फुल तोडा, नाकाला लावा, सुगंध कळेल. लाकडामध्ये अग्नी आहे, काष्टे वन्ही. लाकडामध्ये अग्नी आहे. आम्हाला विज्ञानामध्ये असं पाठ होतं बघा. काष्टे वन्ही, काष्टे म्हणजे लाकूड, वन्ही म्हणजे अग्नी. लाकडावर लाकूड असं घासलं, घर्षण केलं. पूर्वीच्या काळात काय काडीच पेटे होते काय? ते आदिमानव काय करायचे? ते होमो आपण लहानपणी शाळेत शिकलो. होमो आहे का नाही? हा, ते असे काय करायचे, 2 लाकडं घ्यायचे छोटे छोटे, एकमेकावर असे घासायचे, घर्षण करायचे, त्यातून आगडी तयार व्हायचा आणि त्या संदर्भातली कामं ती करायची. कष्टे वन्ही. अजून काय? पये घृतम. दुधामध्ये लोणी आहे, दिसत नाही पण आहे. जरा मोठा रवी घ्या आणि जुनी म्हातारी बोलवा. आताची बाई नाही, ती डोक्यात आणून गेली नाही निघाल्यावर. जुनी म्हातारी बोलवा, म्हणा हे आहे घुसळ, दुधातलं लोणी निघेल. तसं मंथोनी नवनीत मंथुणी नवनीता तैसे घ्यानंता. दुधात घुसळण केल्याशिवाय लोणी निघत नाही. तसं या जगात आपणच सगळे देव आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि अहंकार या 6 गोष्टी मेल्या की आपण सगळे माणसं देव आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून ऐका नाही, परमेश्वर दिसत नाही पण परमेश्वर या जगात आहे. संध्याकाळ अनुभवायची गोष्ट आहे, पाहायची गोष्ट नाहीये. देवन डला नान परी
जनाबाईचा अभंग आहे हा. देव आहे हृदय मंदिरी शोधून पावे, देव नटला नाना परी देव नटला नाना परी. नरू भाऊ तुमच्याकरता टाळ्या वाजवतो बा एकदा. कुठून आणता तुम्ही सापडून सगळे एक 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 हा ना. पाठीमागं तिकडं कुठले सगळे असे एकत्र केले, आजही बी एकापेक्षा एक आहे का रे. मस्त आहे सगळे आहे का नाही. जोड चांगला बसलाय. मुद्दा आपला चालला होता संध्याकाळी. देव अनुभवायची गोष्ट आहे, पाहायची गोष्ट नाही. कस काय ऐकून ठेवा. देव दाखवा म्हटल्यावर काय दाखवायचं सांगा. पण देव अनुभवायची गोष्ट आहे. कशी? संध्याकाळी जेवण करून आपण झोपतोय की नाही. झोपणं आपल्या हातात आहे, सकाळी उठणं आपल्या हातात नाही. आणि तरी पण रोज सकाळी उठतोय. त्या अर्थी उठवणारा कोणीतरी आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. काही काही लोक देवाला मानित नाही, मानितच नाही काही काही लोक. का बरं माहिती का? ते देवावरती नाराज आहे किंवा देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात का बरं नेलं नाही बुवा. मानत नाही का कधी माणसं. हे बघा मंडळी ध्यानात ठेवा, कुठलाही कोरोनाच्या काळातली माणसं कशी वारले सगळ्यांच्या पाठ आहे, काही सांगायची गरज नाही. पण एक मुद्दा सांगतो, एकही माणूस आजाराने मरील नाही, एक सुद्धा अजिबात नाही. माणसं कशी काय मेली? सगळे माणसं आजाराच्या भीतीनंच वारलेले आहेत. कुठलाही आजार हा फक्त 20% असतो, त्याची मानसिक भीती ही 80% असते. तुम्ही तुमच्या मनाला जसं काही शिकवता ना, सकारात्मक किंवा नकारात्मक, म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, म्हणजे चांगलं किंवा वाईट, तसं तसं सगळं आपल्या शरीरात घडत असतं. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या बघा, तुमचा मेंदू शांत असतो, आपलं शरीर पूर्ण संत शांत असतं. आणि मग आपण सकाळी उठल्या उठल्या महाराज आपल्याला बघा काही अनेक गोष्टी स्फुरत असतात. म्हणजे तेव्हा आपला मेंदू सतेज असतो, सकारात्मक असतो. आणि मग तुम्ही त्या मेंदूला जशी जशी चालना द्याल, सकारात्मक किंवा नकारात्मक, तसं तसं दिवसभर तुमच्या शरीरात घडत असतं. तुम्ही चांगलं शिकवा, चांगलं घडणार. तुम्ही वाईट शिकवा, तुम्ही फक्त म्हणा माझं आजचं काम होईल की नाही करू झाले निगेटिव्ह तुम्ही. पण उठल्या उठल्या असं म्हणा आज माझं काम नक्की होणार, ठरलेलं काम माझं कालचं उरलेलं काम आज पूर्ण होऊन जाणार आणि ते नक्की होणार असं ठरवा. सतत पॉझिटिव्ह राहत जा, एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. मी नारदाच्या गादीवर उभा राहून सांगतोय, समोर कॅमेरा आहे, कॅमेऱ्यासमोर बोलतोय. कॅमेरा काय फक्त तुमची गुलवाडीत नाही पाहणार, अका महाराष्ट्र पाहणार आहे का नाही. सतत पॉझिटिव्ह राहायचं, एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. काय यांचे तोंड पाहिजे महाराज? यांचे तोंड पाहिले का आपण निगेटिव्ह होतोय. या निगेटिव्ह लोकांचे तोंड पाहिल्यावर यांचे तोंड म्हणजे सांगू तुम्हाला कशा राहते. इकडे बा तुम्हाला करून दाखवते बा. त्यांचे तोंड या भाषे कवाय पा कवाय बी सकाळ दुपार संध्याकाळ कवा या भाषे. त्यांना तुम्ही सकाळी रामराम करा 6 वाजता बनशी बाबा आबा म्हणा राम राम, त्यांचे तोंड असे हो हो. संध्याकाळी 6ला बेडा राम राम हो हो. अरे हा सध्या काय हेच करतोय आणि गेला मग असाच. माणसाने हसत राहू. आणि तुम्ही एखाद्या माणसाला बरं निगेटिव्ह लोकांचे तोंड का पाहायचे नाही. महाराज मी 2016 पासून निगेटिव्ह लोकांचे तोंडच पाहत नाही महाराज. मी खरं सांगतो तुम्हाला, पांडुरंगाला स्मरून सांगतो, पाहतच नाही. आता इथं बरीच बसले पण कुठं भांडणाचा पाया करते. मी आलो तेव्हा कसा पाहत होतो, आता कसं पाहतोय पहा. काही ठिकाणी पाहतोय, काही पाहत नाही. याचा अर्थ असाच मला ते दिसले सगळे. काय यांच्या तोंड पाहिजे का? मला इशी सणक येते ना महाराज यांच्या तोंड पाहिल्यावर. असं आता राखेल तुम्ही पेटलेलं बरं, पण यांच्या तोंड नको पाहायला. तुमच्या माहिती करता मी असं का बोललो तुम्हाला राग येईल, पण पुढचं बोलल्यावर बरं वाटेल. निगेटिव्ह लोकांच्या तोंड पाहिले का आपण निगेटिव्ह होतो. त्यांच्या पैसे त्यांना म्हणा खरे हे काम करतो का, त्याची सुरुवात निगेटिव्ह. मला जमल काय, मला होईल काय, आणि मी करील काय, काय फडतलो काय. याच्या उलट मला जमल, मी ते करणार आणि मी ते करू शकतो. ही ताकद म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा. अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे. आणि एक मंत्र लिहून ठेवा घरी गेले गेले ओके. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला एकदम अंतःकरणापासून पाहिजे असती ना, मनापासून एकदम इथून अंतःकरणापासून, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी सगळे कमी पडतील. पण निसर्ग आणि परमेश्वर तुम्हाला एक वटून मदत करत असतो. सतत पॉझिटिव्ह राहायचं, एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आज श्राद्ध आहे शरदरावचं. आज असा संकल्प करा, आता घरी गेले का सगळे बरं का, सगळ्या तुम्ही आणि सगळे तुम्ही आपण सगळे टाळकरी आपण सगळे. आता घरी गेले का निगेटिव्ह मित्रांची यादी करायची, तुमचे पाहुणे रावळे निगेटिव्ह विचाराचे सगळे जे कोणी असेल ते. आणि त्यांची यादी झाली का ते काल रात्री या जगातून निघून गेलेत असा विषय सोडून, त्यांचा विषय सोडून द्यायचा असं समजून. आणि उद्यापासून पॉझिटिव्ह राहणाऱ्यांच्या संपर्कात राहत जा. कोरोना पॉझिटिव्ह नाही, विचाराने पॉझिटिव्ह. हा नाही करा वाढवा. ऐका, पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा. पुढच्या श्राद्धापर्यंत शरदरावच्या पुढच्या पुण्यस्मरणापर्यंत तुम्ही कुठं पोहोचलेले असाल. ही ताकद फक्त पॉझिटिव्ह होतीची. मी तुम्हाला बोललो होतो का मागं कुठं पवनी महाराज, झी टॉकीजला मन मंदिरा कार्यक्रम सुरू आहे संध्याकाळी 6 वाजता. जगातले लोक तो कार्यक्रम पाहतात, जागतिक लेवलचा कार्यक्रम आहे.
तिथं मला कीर्तन करायचं होतं. मी एकाला फोन केला, माझ्या मित्रानं, आपल्या जवळचा जनदेशला आग लावून, नाव नाही सांगत, त्याला फोन केला. म्हणलं अरे आपलं का इंदुरीकर महाराजांचं कीर्तन झालं बा आषाढीला मागच्या. मी त्याला फोन केला मित्राला माझ्या, म्हणलं अरे आपला का नंबर लागेल माझा. मला म्हणतो तुला 10 जन्म लागेल तिथं जायला 10. मी मनाच्या मनात म्हटलं कुठून आमुषा उगवली याला फोन केला, मरू दे म्हटलं तिकडे. मी फोन बंद करून टाकला आणि मी मनाने पॉझिटिव्ह झालो. म्हणलं का बरं 10 जन्म लागतील, होणार आपलं कीर्तन, नक्की होणारच. मी पॉझिटिव्ह विचारात गेलो. आणि तुम्हाला सांगतो महाराज, जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल ना तेवढे तुमचे सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात घडणार. आणि 2.5 महिने मध्ये गेले महाराज. युट्यूबला आपले 25-30 व्हिडिओ आहे, आता हा 37वा आहे. हा सगळा 35 पूर्ण झाली परवा दिवशी, सगळे व्हिडिओ मोजले मी. आता हा 37 आहे. काल एक शूटिंग झालं, म्हणजे 37 व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये 3 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे. गाड्या हळू चालवा, घरी कोणीतरी आपलं वाट पाहते, असा एक व्हिडिओ आहे. 3च मिनिटाचा आहे महाराज. आणि तो व्हिडिओ नेमका हेमंत सरांनी पाहिला पांचाळ. त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांचा मला 7-8 दिवसांनी फोन आला, कमेंट कर तुम्हीच का. म्हटलं हो कुठली तुम्ही. म्हटलं नाशिक निफाड सिन्नर. वा छान, तुमचा व्हिडिओ असा पाहिला आणि तुमचा आम्ही मनमंदिरा कार्यक्रमासाठी निवड केलेली आहे, अमक्या तारखेला हजर व्हा. एवढा आनंद झाला. आणि जो मला म्हणला होता ना 10 जन्म लागतील, त्यालाच घेऊन गेलो तो गाडी चालवायला, चला. त्याच्यानंतर 9 वेळेस गेलो. तुम्ही सगळ्यांनी ते कार्यक्रम पाहिले. हे तुम्हाला मी का सांगितलं, माझ्यासाठी अशक्य होती की नाही ही गोष्ट, होती ना, खरंच होती महाराज, खरंच होती. त्यांना कधी कळलं असतं कमानकर कुठं राहतो कुठला नाशिक दिला, अजिबात नाही. पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहता ना तेव्हा निसर्ग तुम्हाला एकवटत असतो आणि परमेश्वर तुमच्यावर दया करत असतो. आणि परमेश्वराने एकदा तुमचा पाठी राखा, एकदा परमेश्वर झाला की मग न मोडे काटा हिंडता वन, देव राखे तया मारिल कोण, न मोडे काटा हिंडतावन. तुमच्या पायात चप्पल नसू द्या, तुमच्या पायात काटा मोडू शकत नाही. तुम्ही काटवणातून चला तरी मोडणार नाही, कारण तुमचा पाठीराखा परमेश्वर आहे. विडलो सतत पॉझिटिव्ह राहत जा, तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही. आणि सगळे आजार मानसिकतेतून होत असतात. आपण व्हॉट्सअपला एक नेहमी वाक्य वाचतो की नाही, काय वाचतो बघा, माणूस शरीराने जेवढा थकत नाही तेवढा कशाने थकतो, विचाराने थकतो. मानसिकता क्लिअर ठेवा, तुमचा मानसिक संतुलन ढासळलं नाही पाहिजे, मानसिकता संतुलन ठेवा. चला पुढची गोष्ट, 7 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा. ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही, वैरी कधी कोणाची ठेवायची नाही, परमेश्वराचं भजन करायचं, मरण डोळ्यापुढे ठेवायचं, 6वी गोष्ट हसत जायचं, आणि 7वी गोष्ट कधीच कोणाला कमी समजायचं नाही. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, कधीच अहंकार करायचं नाही. विडलो एवढ्या 7 गोष्टी सांगतो आणि कीर्तन थांबतो. ऐका, ऋण ठेवायचं नाही. ऋण म्हणजे कर्ज, पैसा, उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले असले तर देऊन टाकायचे. तुम्ही वर्षाने द्या, 6 वर्षांनी द्या, तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा द्या, पण ऋण कधी कोणाला ठेवायचं नाही. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये बुडवाल तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. आणि 500 बुडवले तर डायरेक्ट 5000. आजारी पडली तर ते बिल डॉक्टरचं असेल, कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. त्याच्यामुळे कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. चला, हत्या कधी कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय, हे माणसं मारले पाहिजे, जनावर कापलेच पाहिजे, कोंबड्या मारलेच पाहिजे, याच्यापेक्षा वेगळे हत्या आहे ना अजून. आपल्या बायकोचा अपमान दुसऱ्या लोकांच्या पुढे कधी करायचं नाही. घरात तुमची किती भांडणं होते, भांडणं कोणाच्या घरात नाही. बाबा आईचं तुमचं भांडण होत नाही, इथं येईल असेल म्हणून नाही. बाबा होत नाही भांडण, कोणाच्या घरात भांडण नाही का, प्रत्येकाच्या घरात भांडण नाव. असा एकही नाही इथं बसेल का नवरा बायकोचं भांडण होत नाही. आणि नवरा बायकोचं भांडण म्हणजे लुटूपुटू अशी भांडले का अशी गोड होते. फक्त नवरा बायकोच्या भांडणामध्ये एकच गंमत असते, पहिल्यांदा बोलायचं कोणी आणि जो बोलला तो हरला, का नाही. आणि त्या मी गेलतो एक भांडण सोडवायला. ती बाई म्हणा, ती आमच्या गावाची मुलगी, ती मला म्हणे मला नांदायचं नाही, मला राहायचं नाही, तोंडात नाही पाहिजे, नाही धोपडात नाही पाहिजे, असं तसं मोकार काय काय बोलायला लागली. मला म्हणे या तुम्ही सोडवायला. गेलो बस सोडवायला. आणि 15-20 मिनिटं गेली, दोघांचं काय झालं, ती मला म्हणते मला नांदायचं तुम्ही जा. अरे तू तर फार कधीपर्यंत पोहोचली ती आता. हे काय नवरा बायकोचं भांडण शहाण्याने कधी मिटवायचं नाही, अजिबात नाही. पण एकमेकांचा आपण लोकांच्या पुढे कधी करायचं नाही, हा माझा मुद्दा आहे. स्त्रीवरती कधी हात उगारायचा नाही. पुरुष मंडळी, काही काही लोक इतके वाईट वागतात महाराज, अमावस्या पौर्णिमेला जन्माला आलेले सारखे वागतात. स्त्रीवरती हात उगारतात, तिला मारतात, तिला वाईट बोलतात, तिला अभद्र बोलतात, तिच्या आई वडिलांवरून तिला शिव्या घालतात. पण वाक्य ध्यानात ठेवा, स्त्री ही तुमची बायको जरी असली तरी पण तिचा मूळ स्वरूप आदिशक्तीच आहे. आणि त्या आदिशक्तीनं काय काय केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांच्या पाठच आहे. आदिशक्तीने जर ठरवलं, तिला भयंकर ताकद दिलेली देवानी सहन करण्याची, जबरदस्त ताकद दिलेली सहन करण्याची. ती सहन करेल तोपर्यंत सहन करेल, पण ज्या दिवशी
तुमचं वाईट बोलणं, तुमचं अभद्र बोलणं, तुमचं घाण बोलणं तिला सहन होणार नाही. त्या दिवशी तिच्या तोंडातून निघणारा शब्द तुमच्या कुटुंबासाठी लाख मोलाचा वाटोळा करणारा असेल. इथं अंडरलाईन करून ठेवा. कधी स्त्रीचा अपमान लोकांच्या पुढे नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान कबीरा, भीष्म द्रोण हनुमान. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और हनुमान. हे का नाही? हा, मोठे मोठे तिने घडवलेत, तिचा कधी अपमान करायचं नाही. घरात तुमचे भांडणं होते ना, कोणाच्या घरात भांडण नाही. तुम्हाला काय वाटतं? आम्ही तुम्हाला सांगतो भांडू नका. आमचे भांडण नाही का? आमच्या बकार भांडण. कोणाच्या घरात भांडण नाही, प्रत्येकाच्या घरात भांडण नाही. फक्त लोकांच्या पुढे कधी अपमान करायचं नाही. चला दुसरा मुद्दा, मुक्या जनावरांचा शाप घेणे. शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी चारा पाण्याविना आरडतात, ओरडतात. ऐकून न ऐकल्यासारखं करणे, त्यांना चारा पाणी न घालणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. कधीच करायची नाही. चला ऋण हत्या. वैर कधी कोणाचे ठेवायचं नाही. एवढं वाक्य लय महत्वाचं आहे का? ऋण कधी ठेवायचं? आपलं वैर ठेवायचं नाही. वैर म्हणजे भांडण, दुश्मनी. कारण हे कलियुग आहे आणि कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान सुरू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयानक त्रास आहे. काय वाटतं तुम्हाला? बोला, मी चुकीचं बोललो का भाऊ? जे चांगलं वागतात ना, तुम्ही पहिलं ध्यानात ठेवा, जे चांगलं वागतात त्यांना लई त्रास आहे बरं का. इथं बऱ्याच जणांना बसलं हे वाक्य. कोणचं हे? जे चांगलं वागतात त्यांना खूप त्रास आहे. मी मगाशी काय बोललो? चांगल्या रस्त्याला खूप असतात गतिरोधक आणि चांगल्या माणसाला खूप विरोधक असतात. त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं कार्य आपण करत राहायचं. सत्य परेशान होत आहे लेकिन पराभूत नाही. त्रास होतो सत्याला सुरुवातीला, पण शेवट सत्याचा चांगला आहे. आणि एक वाक्य अजून एक अंडरलाईन करत चला. कोणतं? कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही वाईटच असते, पण शेवट मात्र तिचा चांगला असतो. हा, कधीच नाही. तुमच्या भाऊबंधांनी, तुमच्या वैरीने तुम्हाला किती त्रास देतो, तुम्ही अजिबात रिप्लाय करायचं नाही. का बरं? तुम्ही चांगले आहात म्हणून. त्यांचे तोंड असे बंद होणारी एक दिवस लोटांगण घालीत तुम्हाला शिरण येणार आहे. एक दिवस. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. ज्ञानेश्वर महाराजांची झोळी फाडायला जे होते ना, तेच महाराजांनी समाधी घेतल्यावर रडायला होते. का चुकीचं बोलतोय मी? ज्यांनी महाराजांना दगड मारले, काट्यानी मारलं, अभंग वया पाण्यात बुडवायला भाग पाडला ना, तेच वैकुंठ गमनाला रडायला होते महाराज. का? मग लोकांना किंमत कळते, पण तुमचं काहीतरी स्टेटस तयार झाल्याशिवाय नाही. स्वतःचा स्टेटस तयार करा. लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तुमच्या माहिती करता बोलतो ऐका. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात, हवा प्रत्येकाची होते. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. चहाच्या किटलीवाले आज भारताचे पंतप्रधान आहेत दुसऱ्यांदा. आपले साहेब गावातले कुठच्या कोण येते आज सांगा बरं? वेळ येते की नाही? प्रत्येकाची वेळ येते. मग चहाच्या किटलीवाले जर भारताचे पंतप्रधान होऊ शकतात, आपण कोणी काहीच होऊ शकत नाही का? पॉझिटिव्ह राहत जा. आणि अजून पुढची गोष्ट ऐका. एकेकाळी जे लोक फार श्रीमंत होते ना, त्यांची आज खायची वांदे आहेत. तुमच्या डोळे पुढे आले पण असतील ते बघा, लगेच उभे राहतील. एकेकाळी जे लोक फार श्रीमंत होते, खूप त्यांच्याकडे पैसा दावा, लय त्यांना युगो, लय घमेंट त्यांना दावा पैशांची, त्यांची आज खायची वांदे आहेत भाऊ. का बरं माहिती का? ते काय करायचे? तेव्हा त्यांच्याकडे पैसा खूप, ते काय करायचे? गरीबांच्या बायकांना, त्यांच्या पोरींना, त्यांच्या नवऱ्यांना घरी बोलवायचे कामाला रोजानं शेतामध्ये, आणि पैसे द्यायचे जीवावर आले कामाचे का कानाला ऐकवत नाही असे घाणघाण शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला, यांची खायची वांदे झाली. अशी माणसं नाही जगात? हो बोला बोला. हो भाऊ नाही का? का दादा अशी माणसं नाहीत बाबा? मग आणि जे सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती ना, त्यांनी 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या, 4 व्हीलर, भले भले बंगले बांधले, 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या. नाही त्यांना म्हणते घे ना गुल्लेवाडीच्या मसोबापर्यंत, मला पाय पाय ये, काल नाही तुला मसोबापर्यंत. वेळ येते प्रत्येकाची, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. ऋण, हत्या, वैर. आणि बघा, वाटोळं करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे आपलेच लोक असतात, परकी लोक नसतात. त्यांना काहीच घेणं नाही भाऊ तुमचं काय चाललंय. लग्न सराईचा काळ होता, इकडे बा, लग्न सराईचा काळ होता. पोराला पोरगी पाहायला 4-5 जण बसले बैलगाडीत, जुना काळ. गेली पोरगी पाहायला गेले. 40-50 किलोमीटर अंतर पोरीच्या गावाचं, 40-50 किलोमीटर अंतर चालून गेले आणि खाली उतरले तर त्यांचं कुत्रं मागं लागून आलं होतं.
मालक म्हणलं काय करावं या कुत्र्याला इतक्या लांब चालत आलंय मागं 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 किती लाळा या कुत्र्याला माझा चला आता आलं इथं जाऊ पाहुण्याच्या घरी घेऊन आलं ते कुत्रे बी पाहुणे आले पोरीच्या बाजूचे लोक सावध झाले पाहुणे आले पाहुण्यांच्या बैलांना घास हातपाय धुवायला यांना पाणी पाहुण्यांना कुत्र्यालाही पाणी दादा कुत्र्यालाही पाणी पाय धुवायला का बरं पाहुण्यांचं कुत्रं होतं ना ते कुत्र्यालाही पाणी पाय धुवायला पाहुणे आतमध्ये आले पाहुण्यांना बसायला गाद्या कुत्र्याला पोत गाय गेले एकदम पळत पाहुण्याच्या कुत्र्याला पोत घेऊन आला बसायला नवीन पोत आणलं त्याला बसायला कुत्र्याला पाहुण्यांना चहा कुत्र्याला बिस्किट ब्रेड पाव कुत्रा बिस्किट खात होतं पाहुणे चहा पित होते आणि बऱ्याच काळामध्ये गप्पा रंगल्या परत मग नंतर पोहे आले आणि कुत्र्याने पाहिलं पोहे आलेत आपल्याला काही पोहे खायचे नाही आपला मालक पोहे खाते बाकीचे पोहे खातात तोपर्यंत आपण याच गावातल्या आपल्या भाऊबंधाला भेटून येऊ ध्यानात येते ना तुमच्याकडे करंट लागतच हळूहळू हा लागू द्या ऐक या गावातल्या आपल्या भाऊबंधाला भेटून येऊ कुत्रा हळूच उठलं गेलं गावात भाऊबंधाला भेटायला 2 तास झाले 3 तास झाले कुत्र येईनाच निघायची वेळ आली मालकाला परत जायची वेळ आली लांब 40-50 किलोमीटर गाव बैलगाडीचा प्रवास आता काय करायचं कुत्र कुठं गेला असेल तपास आमती कळालं कुत्र कुठं शोधना कुठं सापडना कुत्र मग पोरीचा बाप काय म्हणला एक काम करा तुमचं कुत्र काय आमचं कुत्र काय आमची पोरगी तुमच्या पोराला पास झालेली आहे तुम्ही पास केली आमची पोरगी तुमच्या पोरासाठी आता आपण सोयरी झालोय तुमचं कुत्र काय आमचं कुत्र काय काळजी करू नका मी सांभाळून ठेवतो जपून ठेवतो किंवा आलं का तुम्हाला निरोप देतो किंवा आम्ही पोच करू बा जा तुम्ही जा आंध्र पडायची वेळ आला जा तुम्ही निघा पाहुणे निघून आले बाकीचे निघून गेले मालकाला झोपच येईना कुठं असेल कुत्र 7, 8, 9, 10, 11, 12 रात्रीचा 1 वाजला मालकाला झोप येईना कुठं गेलं असेल कुत्र काय खात असेल कुत्र का बरं सोडून गेलं इतक्या लांब कुत्र मागं लागून आलं आणि आज तिथे गेल्यावर हरवलं अरे याची आई लहानपणी वारली कुत्री ऐकले गाडीनं धडकवली होती बिचारी मेली होती आणि याला मी वाचवलं या पिलाला हे पिलू सुद्धा रस्त्यावर रडत होतं त्याच्या आईच्या जवळ त्या परिचयाजवळ रडत होतं त्याला मी उचलून आणलं होतं आता कुठं असेल तेव्हापासून मी हे सांभाळलंय माझ्या बाळाचे जेवढे लाड तेवढे या कुत्र्याचे लाड मी केले कुठं असेल कुत्र काय खात असेल कुत्र का बरं सोडून गेला असेल कुत्र रात्री 1:30 वाजता आपल्याच कुत्र्याचा आवाज मालकाला बंगल्याच्या बाहेर आला लय आनंद झाला आलं बघ कुत्र दरवाजा उघडला तर मालकाचा चेहराच पडला कारण कुत्रा आपलंच होतं समोर कुत्रा आपलंच उभं होतं आपलंच कुत्र उभं होतं पण कुत्र जागोजागी फाडलेलं होतं तोंडातून रक्ताच्या गुळण्या चालू होत्या कुत्र्याच्या जागोजागी कुत्र्याचे लचके तोडले होते रक्तभंबाळ कुत्र झालतं कुत्र्याची एक सुद्धा जागा सुनी सोडली नव्हती इतकं कुत्र फाडलं होतं एकामागे एक कुत्र रक्ताच्या गुळण्या टाकीत होतं त्या मालकाकडे केविलवानं तोंड करून पाहत होतं आणि मालक कुत्र्याकडे पाहत होता दोघांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या मनाच्या मनात कुत्र मालकाला सांगत होतं मालक तुमचा दोष नाही हो दोष माझा आहे माझी आई गेली तेव्हापासून तुम्ही मला लढीवाळपणे सांभाळलं हो मालक लई जीव लावला तुम्ही मालक मला लई सांभाळलं मालक आज सुद्धा मी इतक्या लांब तुमच्या मागे आलो तिथं सुद्धा माझा किती आदर केला हो मालक पण जेव्हा तुम्हाला सोडून जेव्हा मी माझ्या भाऊबंधांना भेटायला गेलो ना तेव्हा ही सगळी अवस्था माझी माझ्या भाऊबंधांनी केली आहे मी कुत्र्याबद्दल बोलतोय का मी कुत्र्याबद्दल बोललो का दादा मी कुत्र फक्त मधी घातलं होतं काही ना कळलं काही ना उद्या सकाळी कळलं काही ना चॅनलवर कीर्तन ऐकून आहे ना आपलेच असतात परके नसतात आपल्या बरोबरच राहतात आणि आपले गोड बोलून आपली खोड मोडतात त्याच्यामुळे लई कोणाच्या जवळ जायचं नाही आणि लई कोणाच्या लांब राहायचं नाही दुरून डोंगर साजरी असं जीवन जगा लई जवळ जाल तर दुःखाला कारण ठराल आणि लई लांब जाल तर वाळीत पडाल त्याच्यामुळे जुन्या लोकांची म्हण आहे दुरून डोंगर साजरी डोंगर दिसताना लांबून फार चांगला दिसतो प्रवीण दादा पण जवळ गेलं का साऱ्या येड्या बाबळी असं वाटतं काल आलो इथं आहे का नाही हा मग त्याच्यामुळे जवळ जायचं नाही कोणाच्या लई लांब राहायचं नाही दुरून डोंगर साजरे भेटला का तोंड भरून बोलत चला पण एकमेकांच्या कोटळ्या करत जाऊ नका एवढं बोलतो आणि दुसरी गोष्ट ऋण हत्यावैर परमेश्वर मरण 6वी गोष्ट हसत जा लोक हसत नाही तेव्हा कशी पाहू राहिली या बाबा या बाया सुद्धा पहा या बाया इकडे पहा हसतीच नाही माणसं मारा तुम्ही खावा कोणाचे तोंड पहा निसते असे तुम्ही काही ना सकाळी राम राम करा 6 वाजता आपण किती फ्रेश राहा आपण म्हणा राम राम काय चाललंय हा एक मात्र माया पुढे खांबाला पाठ लावून बसेल कीर्तनात आणि मी काही म्हणलं की बाज करायचं कसं हे बास माझं लक्ष गेलं म्हटलं काय हुशार बाबा आहे काय मन लावून कीर्तन ऐकू राहिले काय ध्यान देऊन कीर्तन ऐकू राहिले मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं म्हटलं बाबा मन लावून ऐकू राहिले त्यापेक्षा बाबाकडे पाहून कीर्तन करू आणि मी काय म्हणलं ते असं करायचं कीर्तन झालं आणि एका पोराला म्हटलं त्या बाबाला बोलव रे कुठली होती किती मन लावून ऐकलं ते म्हणे आमच्याच गावची बाई राहतो घ्या काय
काय हाणून घ्यायचे का आपणच आपल्या? काय करायचं काय सांगा बरं तुम्ही? काय करायचं काय? त्या निरळला गेलतो, निरळला महाराज. निरळ माहिती ना तुम्हाला? निरळ हा. त्या निरळला वर्ष श्राद्ध होतं, कीर्तन होतं माझं. मला वाटलं कीर्तन गावात आहे. मी गेलो गावात, तिकडे कातच पता नाही. आणि मी त्या पोराला फोन केला, म्हणलं अरे कीर्तन कुठे आहे? गावात उभा आहे मी. ते म्हणे मळ्यात आहे, मळ्यात. म्हटलं मी आता कसा येऊ? तो म्हणे सरळ या. काय म्हणलं तो? सरळ या, दारात म्हैस बांधली. काय पत्ता आहे? पत्ता दारात म्हैस बांधले. मी फोन बंद केला आणि एकटाच हसायला लागलो. म्हणलं आपल्याला जाईपर्यंत याची म्हैस सुटली तर आपण काय बांधा नाही न्यायचं का मळ्याली? कुठं जायचं कुठं सांगा बरं. हसत जा तुम्ही, हसत जा, समाधान राहत जा. आयुष्यभर हसत जा, समाधानी राहत जा, हसतमुख राहत जा, समाधानी. काहींचे नावं फक्त समाधान, चेहऱ्यावर काय माड्या, असं काय समाधान? इडला सोडून तिकड जा, भेटल पुढं. ऐका नाही, हसत जा, समाधान राहत जा. शेवटचं वाक्य, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. आपण मेल्यानंतर आपले नावं शिल्लक राहतील असं काहीतरी कार्य करा. एवढं वाक्य बोलतो आणि थांबतो. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. 5 मिनिटात कीर्तन संपवतो. शेवटचा माझा एक मुद्दा बाकी राहिलाय, तेवढा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. मी रोज सांगतो, आजही सांगणार आहे. त्याच्यामुळे फक्त 10 मिनिटं मला शेवटचे द्या. 10 ना कधी एवढे. हा या बाई म्हणून राहिले 5 मिनिटं घे म्हणून. हा, त्याच्यामुळे त्यांचं मी ऐकणारच आहे. सर्वांनी एकदा हात वरती करा. रघुमाई हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि जय कीर्तन आपलं संपलंय. जाताना शेवटचे 2 वाक्य ऐका, कीर्तन संपवतो. आपण मेल्यानंतर आपले नाव शिल्लक राहतील अशी काहीतरी कामं करा. काय बोललो मी आता इतक्यात? आपण गेल्यानंतर शरदरावची भूमिका काय होती माहिती का? शांत राहणे, मनात दुःख लपून ठेवणे, कोणाबद्दल जर राग आला तर तो मनात तो व्यक्त दुसऱ्यापर्यंत न करणे, मनातल्या मनात तो जिरवणे, हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने एक गोष्ट तुम्हाला सांगतो ऐका. आपण गेल्यानंतर आपले नाव शिल्लक राहतील अशी कामं करा. काही काही माणसं अशी वारलीत का त्यांची आजही आठवण तर लोक रडतात. बाळासाहेब ठाकरेंच्या लोकांना आजही आठवण येते. विलासराव देशमुखांच्या लोकांना आजही आठवण येते. RR पाटलांच्या लोकांना आजही आठवण आहे. त्याच्यानंतर गोपीनाथरावजी मुंडेंच्या लोकांना आजही आठवण आहे. अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटले, APJ अब्दुल कलाम, अजून काय अनाथांची बाई सिंधुताई सपकाळ, भारतरत्न लता मंगेशकर, या लोकांना आजही आठवण येते. मी आता कादंबरी वाचली अण्णाभाऊ साठेंची. काय माणूस आहे अण्णाभाऊ साठे, इज ए नॉट अ जोक. भाऊ, एक दिवस सुद्धा शाळेत न गेलेला माणूस कादंबरी लिहू शकतो. जर भेटलीच ना कोणाला, फकीरा नावाची, फकीरा, काय नाव आहे? फकीरा. जरा वाचा फकीरा कादंबरी. जर तुम्ही वाचली ना, हे सगळं खोटे, सगळं थोतांडे, याची जाणीव तुम्हाला होईल. तुम्हाला तुमचा सगळा मोह माया मत्सर सगळं जिरून जाईल. काहीच राहणार नाही. फक्त एकदा वाचा. मी ती वाचलीत, मला हे सगळं शून्य वाटायचं असं वाटायला लागले. काहीच तथ्य नाही. फक्त देव आणि देवाचं नावच फक्त शिल्लक राहणार आहे. बाकी सगळं दुःखाच्या सागरात बुडून जाणार आहे. एकदा वाचा, फकीर नावाची कादंबरी आहे, मस्त आहे. त्याच्यानंतर कोण राहिलं अजून? अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन. आज भारताचे दुसऱ्यांदा पंतप्रधान प्रमोद महाजन असते. फार चांगला माणूस. हे लोकांचे नाव मी का घेतले? हे लोक काय देव होते काय? मग यांचे नाव ज्ञानेश्वरी होते का? हे लोक देव नव्हते, पण देवापेक्षा सुद्धा कमी नव्हते. म्हणून या लोकांसारखं आपण जीवन जगा. हे लोक जर यांचं भाषण सुरू झालं ना बाबा, तर हे लोक कधी कोणाला उभरत नव्हते. हे लोक कधी कोणाला वाईट बोलले नाही बाबा. मग जरी एखादा शब्द भाषणात त्यांच्याकडून सुटला असेल आणि ज्याला तो शब्द लागला असेल,
त्यांनी त्या माणसावर शेवटपर्यंत फोकस केला होता. गोपीनाथराव मुंडे, आर पाटील, विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, ऐकणे प्रमोद महाजन या लोकांनी शेवटपर्यंत फोकस केला. आणि भाषण संपल्या त्याला जवळ घेतलं होतं. त्याच्या तोंडावरून हात फिरून त्याला सांगितलं होतं, तुझा बाप आणि माझा बाप एक आहे बरं का, विसरू नको. तुझी आई आणि माझी आई एक आहे बरं का, आपण एकाच आईचे एकाच बापाचे लेकर आहे. झालं गेलं इथंच विसरून जाय आणि उद्यापासून नव्याने सुरुवात कर. असं आपण जगा. थंडीचा महिना सुरू झालाय बरं का दादा, थंडीचा महिना सुरू झालाय. या वारकरी संप्रदाय यूट्यूब चॅनल आमचा संकेत दादाच्या या माध्यमातून मी सगळ्या जगाला आव्हान करतोय, आपण गेल्यानंतर आपले नाव शिल्लक राहतील अशी काहीतरी कामं करा. आता थंडीचा महिना सुरू आहे. जर कधी रस्त्याने चालले तुम्ही, सगळ्या महिला मंडळ, पुरुष मंडळी, सगळे टाळकरी, आपण सगळेच माणसं, जर कधी रस्त्याने चालले, तुम्हाला थंडी वाजली, गार लागलं, हिव वाजलं, एखाद्या हॉटेलात तुम्ही चहा प्यायला बसले, वडापाव खायला बसले, तेवढ्यात तुमच्या पूर्ण एखाद्या गरीबाची बाई जर गेली, तिच्या अंगावर साडी अशी कस्तरीचे मळालेली गोळा धरलेली आहे, एखाद्या गरीबाचा पोरगा आहे, त्याच्या पायात चप्पल नाहीये, अंगात स्वेटर नाहीये, डोक्यात कानटोपी नाहीये, कपडे चांगले नाहीये, थंडीचा महिना आहे, भयंकर थंडी पडलेली आहे, असे जर तुम्हाला दिसले तर हाक मारून बोलून घ्या, आवाज देऊन बोलून घ्या. 10 रुपयाचा वडापाव तिघांना लगेच चारा, 10 रुपयाचा चहा तिघांना पाजा. अरे भर थंडीत आणि गरजेच्या वेळी तुम्ही त्यांचा आत्मा शांत केल्यामुळे त्यांच्या तोंडातून जो काही शब्द बाहेर पडेल तो तुमच्या लेकरा बाळांसाठी लाख मोलाचा आशीर्वाद ठरेल. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? प्रत्येकाने ही गोष्ट सांभाळा. अनाथ पोरांची क्यू करायला शिका. मंदिरात देणगे बेनगे फाडू नका. जर तुमचं मंदिराचं काम चालू असेल ना तर बिंदास पावत्या फाडा, बिंदास पावत्या. 1000 ते म्हणले ना सरपंच किंवा कोणी अजून दुसरे कोण म्हणलं तुम्हाला 11,000 फाडा, तुम्ही 25,000ची फाडा, कारण मंदिराचं काम चालू आहे. सगळ्या गावाचं काम, एकट्याचं काम नाही. पण मंदिराचं काम होऊन 10 वर्ष पूर्ण झाले, अजून पावत्या चालू आहे. काला द्या पावत्या? गरीबाची क्यू करा, अनाथ पोरांना सहकार्य करा, गोरगरिबांना कपडे घेऊन द्या, गोरगरीब एखाद्या गरीबाच्या पोरीचं बाळंतपण करा महिला मंडळ. एखाद्या बाईचा नवरा जर कोरोनाच्या काळात वारला असेल, एखाद्या बाईचा मालक या जगात नसेल, एखाद्या बाईचा नवरा आता तरुणपणात वारला असेल, आता उदाहरणार्थ शरद रावे, अशी एखाद्या गरीबाची बाई जर असेल तर त्या गरीबाच्या बाईची साडीचोळी करा. बिचारी ती जिवंत आहे, तुम्ही नाही, ती जिवंत आहे तोपर्यंत तुमचं नाव घेत राहील. जेव्हा माझा नवरा वारला त्या दिवशी पहिल्या वर्षी साडीचोळी माझी या बाईनं केली होती. मरून जरी तुम्ही गेल्या तरी ती बाई आयुष्यभर तुमचं नाव घेत राहील. हे मेल्यानंतर जिवंत राहण्याचे पर्याय आहे. बस एवढी गोष्ट सांभाळा. आणि शेवटचं वाक्य काय? जर इथून मागे कोणाचे आई वडील वारले असतील आणि जर इथून पुढे कोणाचे आई वडील वारले तर त्यांची राख नदीत नेऊन टाकायची नाही, आपल्या घरी घेऊन जायची. 2 खड्डे खांदायची, त्या खड्ड्यात ती राख टाकायची, त्यांच्या नावाने 2 झाडं लावायची आणि 1 वर्षभर पाणी घालायचं, परत पाणी घालायचं नाही. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा आईची आठवण येईल तेव्हा सरळ त्या झाडाखाली जाऊन बसायचं. तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं प्रेम नक्की मिळेल. काय वाटतं तुम्हाला? मी चुकीचं बोलतोय का? ही गोष्ट सांभाळा. या बाया आहेत ना, बाया नरेंद्र भाऊ बरं का, भरत भाऊ कुठे गेले, या ज्या बाया आहेत ना, यांच्यामध्ये एक तरी बाई तुम्हाला मी आता सापडून देईल. जाऊ, एक तरी बाई काका पाहिजे की तुम्हाला उभी करून दाखवतो. एक तरी बाई तुम्हाला अशी दाखवून देईल मी तुम्हाला. आता इथं बसेले का तिला 4 वर्ष झाली बनशी बाबा दिवाळीचा सण माहित नाही, तिला 4 वर्ष झाली, तिला भाऊबीज माहित नाही, तिला रक्षाबंधन सुद्धा माहित नाही भाऊ. 4 वर्ष झाली. का बरं? तिचा बाप वारला ना, तिची आई वारली, तिचे भाऊ तिच्याशी बोलायचे बंद झाले, तिला कोणी माहेरचा फोन सुद्धा करीत नाही, तिला भेटायला सुद्धा येत नाही. एक तरी असेल एवढ्या बायांमध्ये, तिला क्लिक पण झालं असेल, महाराज माझ्या बद्दलच बोलतायत. अशा बाया बऱ्याच बाया आहेत, तेवढीच नाही अशा खूप आहेत बाया. जगाच्या पाठीवरचा सण गेला आता बाबा, आता 2 महिने झाले, आता गेले भाऊ, आता इतक्यात प्रवीण महाराज 2 महिन्यापूर्वी जगाच्या पाठीवरचा सण गेलाय, जगाच्या पाठीवरचा दिवाळी नावाचा. अजून काही काही बायांना त्यांच्या भावानी फोन सुद्धा करील नाही की तू यावर्षी दिवाळीला का बरं नाही आली म्हणून. सांगा, तिचा बाप जर जिवंत असत तिला फोन केला नसता, तिची आईनं तिला फोन केला असता, कसा बोलला असता, हो बा इकडे बा, तुमचे कोणाचे वडील नाही जगात, मला सांगा, तुमच्या वडिलांनी जर तुम्हाला फोन केला असता तर कशी बोलले असते तुमचे वडील? सांगतो तुम्हाला. हे बघा असे बघा, मी तुम्हाला करून दाखवतो बघा, खरं आहे का सांगा. फोन घेतला असता हातात आणि फोन केला असता, तुम्हाला फोन केला असता आणि कसा म्हणला असता बाप? बघा कसा म्हणला असता, बाय ए बाळा, अगं तुझे लय काम चालू आहे असं ऐकलं. हा, मग एक काम कर बाई, दिवसभर तुझं काम कर आणि संध्याकाळी शेवटच्या गाडीनं बस बाळा, आणि उद्या सकाळी पहिल्या गाडीनं जा. तुझी ताई 4-5 दिवसापूर्वीच आली ग, पण तुझे कामं चालू आहे म्हणून तुला आम्ही फोन नाही केला. पण दिवाळी तोंडावर आली बाय, ये बाई एक दिवस ये. असं कोण म्हणलं असतं? बाप म्हणला असता, आई म्हणली असती. पण बाप आणि आई गेल्यापासून तिला कोणी फोन सुद्धा करीत नाही, सगळ्या बायां. आणि जर कधी माहेरला गेला ना सरपंच, या बाया रिकाम्या हाताने त्यांची आई त्यांना पाठवत नाही, त्यांची पिशवी अशी गच्च भरून देते ती. त्यांची आई तिला उचलत नाही, पिशवी उचलत एक माणूस पाठवा लागतो गाडी स्टेशन गाडीपर्यंत ती पिशवी घेऊन, एवढी गच्च पिशवी भरती जातं तिची आई. आणि काही टाकेती पिशवीत, काही तिच्या हाताला जे लागेल ते टाकेती, कवठं बोरं लिंब भाजीपाला काय बिस्किटचा पोटा. लहान आहे का ती? आता थंडीचा महिना सुरू आहे, मेथीचे लाडू पोरीला,
तिच्याकडे पैसे नाही का ती घेणार नाही का तिकडे करणार नाही का ती करणार. पण आईची माय येडी हो. माझ्या हातचे केरळे माझ्या बाईला आवडतात म्हणून पिशवी भरून देती गच्च भरून ऐकणे. पण बऱ्याच बायांच्या पिशव्या आज माहेरला आईबाप गेल्यापासून माहेरून येताना रिकाम्या हाताने येतात, रिकाम्या येतात पिशव्या. सगळ्या बायांना माझं सांगणे, सगळ्या माणसांना माझं सांगणे, वडिलांच्या नावाने एक झाड लावा आणि आईच्या नावाने एक झाड लावा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या आईची किंवा वडिलांची आठवण येईल तेव्हा सरळ त्या झाडाकडे जाऊन बसत जा. इतके रडा त्या झाडाला कवटाळू कवटाळू रडा. याने काय होईल माहितीये, जशी तुमची आई तुम्हाला पिशवी भरून खायला द्यायची ना माहेरला गेल्यावर, तसं त्या आईच्या नावाचं झाड त्या झाडाची फळं देऊन तुमचं पोट भरेल. जशी तुमची आई तुम्हाला कुशीत घेऊन बसायची ना माहेरला गेल्यावर किंवा तुम्हाला पण कुठून कामावरून आल्यावर, तशी तुमची आई ते झाड आईच्या नावाचं झाड तुम्हाला सांगाल, ए बाळा ए बाय अगं लय ऊन झालं ग बाई, माझ्या सावलीत बस, शिरळ झालं का मग तुझं काम कर. तुम्हाला सुद्धा असंच म्हणाल ते झाड. जशी आपली आई आपण आजारी पडल्यावर मिठाच्या पट्ट्या उतरायची ना, तसं ते झाड त्या झाडाचा ऑक्सिजन देऊन तुम्हाला वाचवेल. जशी तुमची आई तुम्हाला खायला करून द्यायची ना, तसं ते झाड तुम्हाला प्रेमाची सावली, प्रेमाची ऊब तुम्हाला देईल. आणि मेल्यानंतर तुमचे आई बाप झाडाच्या रूपाने तुमच्या दारात उभे राहतील आणि आयुष्यभर सगळ्या घरदाराला सावली देत राहतील. हा संदेश जर तुम्हाला चांगला वाटला तर शरदरावच्या नावाने सुद्धा एक झाड लावा. त्यांचे लहान लहान बाळ आहेत, 2 बाळ आहेत, पुतणे सगळेच मंडळी आहेत, त्यांचे भाऊ आहेत, मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहेत. आदरणीय शरदराव निगुते, आदरणीय लताबाई निगुते त्यांची आई आहेत, विठ्ठलराव त्यांचे वडील आहेत, विठ्ठल बाबा. इकडे ज्योतिताई आमची, त्याच्यानंतर संदीपराव, भक्ती दिदी, आयुष, धनेश. आयुष त्यांचा पुतण्या आहे, धनेश त्यांचा मुलगा आहे, भक्ती त्यांची मुलगी आहे. सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता. सगळा परिवार दुःखाच्या सागरात पडलाय. आपण त्यांच्या नावाने एक झाड लावा. आयुष्यभर ते लेकरं बाळ त्यांना आठवण जर आली तर त्या झाडाखाली जाऊन त्यांना बसवा. निश्चित झाड हे निसर्ग आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळत असतात. निदान नाही त्यांना त्यांचा बाप लहानपणी त्यांना सोडून गेलाय, पण मोठ्यापणी कवयना जसं जसं त्यांना कळत जाईल तसं तसं बरेच प्रश्नांची उत्तर जर त्यांना पाहिजे असतील तर त्या झाडाखाली नेऊन बसवीत जा. झाड अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला देत असतं, कारण झाड हे एकांत ठिकाण आहे आणि एकांतामध्ये आल्यानंतर तो का म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाली वाद आपुलाची. एकदा म्हणता का वृक्ष वृक्षवल्ली आमासोय देवनचरे, वृक्षवल्ली आमासोय देवनचरे, वृक्षवल्ली आमासोय देवनचरे, वृक्षवल्ली आमासोय देवनचरे. पक्षी सुस्वरे आळवे ते, पक्षी सुस्वरे आळवे वृक्षवल्ली आमासोय देवनचरे, वृक्षवल्ली आमासोय देवनचरे, वृक्षवल्ली आमासोय देवनचरे, वृक्षवल्ली आमासोय देवनचरे. बस एवढा संदेश करतो आणि थांबतो. कैलासवासी शरदरावला माझ्या वतीनं, माझ्या वैयक्तिक कमानकर कुटुंबाच्या वतीनं, माझ्या गावच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या वतीनं मनापासून आदरांजली वाहतो. वाणीला माझ्या थांबवतो. या ठिकाणी योग आला होता आमच्या गुंजाळवाडीचे सरपंच आदरणीय आमचे नरेंद्र भाऊ गुंजाळ, आमचे भारत भाऊ गुंजाळ, आमचे पुंजारी गुंजाळ यास आणि समस्त ग्रामस्थ आमचा हा गुंजाळवाडी परिवार, आमचे बंशी बाबा आमचे पितृतुल्य आहेत, आहे का नाही. पण म्हणजे भोळा महादेवाचे उघडला तर भोळा महादेव आणि बिघडल्यावर मग महादेवाचा आहे महादेव, आहे का नाही. हा अनुभव मी स्वतः घेतलाच आहे. कसं आहे, आमचे पितृतुल्य आहेत. माझ्याकडून पाठीमागे एकदा शब्द सुटला होता बाबांना, तो खूप असा टोचल्यासारखा झालता, पण आज बाबांचं मन मोकळं आहे. आज निश्चित बाबांनी मला ती अपराध माझ्या पोटात घेतली असावी, यात कुठली शंका नाही. आणि आम्ही तुमचेच बाबा, आम्ही काही लेकरू चुकलं म्हणजे काय आपण त्याला सोडून देत नाही, तसं तुम्ही ऐक नाही सोडून द्या सगळं माणसं. आम्ही सगळे तुमचेच आहोत, वारकरी संप्रदायातले आपण माणसं आहोत. तुम्ही जर आमच्याकडे पाठ फिरवले तर आम्ही कोणाकडे व्हायचा हा मोठा प्रश्न आहे. साधू सगळ्यांच्या अपराध पोटात घालत असतो आणि तुम्ही साधू आहात. आमच्या सगळ्यांची अपराध तुम्ही पोटात घालावी अशी इच्छा प्रकट करतो आणि थांबतो. सगळं गावचं भजनी मंडळ, सगळे आलेले पहाडासारखे माणसं पाहुणे माझ्यासमोर बसलेले आहेत. सगळ्या पहाडासारख्या लेकी बाळे, आया बहिणी, वडीलधारी सगळे माझ्यासमोर आहेत. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. आशा मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम तळेगाव दिघे आणि वारकरी संप्रदाय यूट्यूब चॅनल आमचा संकेत दादा, या सगळ्यांना आमचे प्रवीण महाराज, किती गोड आवाज त्यांचा, टाळ्या वाजवा. काय गोड आवाज आहे, किती गोड आहे. तुमच्यासारखा माझा आवाज असताना महाराज मी कर गेला असता अजून. पण ज्याला सगळ्या गोष्टी एकटी मिळत नसतात. इकडे आमचा प्रेम दादा, नावच प्रेम आहे त्याचं. प्रेम म्हणजे कोणी म्हणालच नको प्रेम,
प्रेमच प्रेम आहे की नाही, गोड प्रवीण प्रेम आहे की नाही, प्रवीण प्रेम. इकडे त्यानंतर आमचे अभिषेक महाराज आहेत, तुम्हाला धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. आमचे नरेंद्र भाऊ आणि सगळे बाबांचा परिचय नाही मला. आदरणीय वंदनीय आमचे श्री गुरु पितृतुल्य आमचे ढाकणे महाराज, तुम्हाला धन्यवाद. आलेल्या सगळ्या पहाडासारख्या पाहुण्यांना धन्यवाद देतो. सर्वांनी प्रेमाने राहा, सुखी राहा, आनंदी राहा. दिवसमान वाईट आहे, कोणाची भेट कधी शेवटची ठरल सांगता येत नाही, कोण कधी जगाचा निरोप घेईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी प्रेमाने राहा आणि ज्या दिवशी वरून निरोप येईल त्या दिवशी सुखाने जगाचा निरोप घ्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले गुरे क्षमा कर जमा